तर आपण आज बघणार आहोत क्वेश्चन नंबर फर्स्ट बी मधला पहिला फाइंड आउट मॅन आउट म्हणतो तशा प्रकारे गटांत बसणारा. तर पहिला बघा ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन अँड म्युटेशन. तर याच्यामध्ये आम्ही लाल रंगाने इंडिकेट केलेले आहे. तर आपण या ठिकाणी आन्सर टिक करून घेऊया. याचा आहे आन्सर म्युटेशन. दुसरं बघा लीफ वेंटेशन, साइज ऑफ सीड, लीफ पेप्टाइड्स अँड लीफ शेप. तर याचा आन्सर बी आहे. ठीक आहे. त्यानंतर पोझिशन ऑफ द आईज, स्ट्रक्चर ऑफ द बोन ऑफ हार्ट, त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ द नॉस्ट्रिल्स अँड स्ट्रक्चर ऑफ द एअर पिन्ना. तर आन्सर आहे याचं स्ट्रक्चर ऑफ बोन्स ऑफ हँड. ह्युमन हँड, फ्लिपर ऑफ फेल, कॅट्स फॉर लेग्स अँड विंग्स ऑफ बर्ड्स. तर याचा आन्सर आहे विंग्स ऑफ बर्ड्स. ठीक आहे. नेक्स्ट कॅरेट, रॅडिश, पोटॅटो, स्वीट पोटॅटो. तर आहे पोटॅटो. बडिंग, रिजनरेशन, बायनरी फिजन आणि फर्मेंटेशन. तर याचा आन्सर आहे बायनरी फिजन. नेक्स्ट वॅस, रेफरन्सेस, प्रोस्टेट ग्लँड, इपिडायसिस आणि वाईज. याचा आन्सर असेल आपलं प्रोस्टेट ग्लँड. नेक्स्ट प्रोस्टेट ग्लँड, बर्लिन ग्लँड, कॉपलर ग्लँड आणि सेमिनल पेक्सल्स. याचा आन्सर आहे आपला बर्लिन ग्लँड. नेक्स्ट स्टिग्मा, स्टायली, पोलेस, ग्रेन अँड ओव्हरी. तर याचा आहे पोलेन. ठीक आहे. नेक्स्ट बघा पुढे जाऊया. हायबिस्कस, पपया, सनफ्लावर, रोज अँड मँगो. तर याचा आन्सर आहे पपया. कन्झर्वेशन, पोल्युशन, प्रिव्हेंटेशन अँड कंट्रोल. तर हे आहे पोल्युशन. त्याच्यानंतर बघूया हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी अँड वाइड एनर्जी. तर आहे ॲटॉमिक एनर्जी. सिलिकॉन, युरेनियम, पेट्रोल आणि कोल. तर यांचा असा आहे सिलिकॉन. सोलार फोटोव्होल्टेइक सेल, इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग युझिंग वाइड एनर्जी आणि हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर एनर्जी आणि सोलार थर्मल. तर याचा आन्सर आहे सोलार फोटोव्होल्टेइक सेल. वॉटर, विंड, नॅचरल गॅस आणि फोसिल फ्यूल. तर आन्सर आहे फोसिल फ्यूल. एडेबल ऑइल, LPG, क्रूड ऑइल. तर एडेबल ऑइल. कोल, नॅचरल गॅस, प्लुटोनियम. तर याचा प्लुटोनियम आहे, क्रूड ऑइल तर येणारच नाही. टॉर्टाइज, काऊ, लिझार्ड, स्नेक. आन्सर आहे काऊ. पिकॉक, पॅरोट, कांगारू अँड डक. आन्सर आहे कांगारू. ह्युमन, डॉल्फिन, बॅट, लिझार्ड. ओके. कॉकरोच, बटरफ्लाय, स्पायडर, हनीबी, स्पायडर. स्टारफिश, सी अर्चिन, नेरिस, सी कुकुम्बर. तर नेरिस आहे. टू फीट स्टेट. पुढे बघा पेनिसिलिन, न्यूमायसिन, आयसोमिरिस. इथं आहे आयसोमिरिस. नेक्स्ट हायड्रोलिसिस, ग्लायसिस, पेप्सिन इज युअर आन्सर. बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगी, प्लांट व्हायरसेस. खोआ, यगर्ट, बटर, चीज, खोआ. लॅक्टोबेसिली, ॲडोसोफिलस, लॅक्टोबेसिली अँड क्लास्ट्रोडियम. तर आहे क्लास्ट्रोडियम. नंतर फ्रॉग, अर्थवॉर्म, पिंक बॉब आणि याचा आन्सर आहे पिंक बॉलवॉर्म. DDT, युरिया हा वेगळा आहे, वरून कळते. डायबिटीज, ॲनिमिया, ल्युकेमिया आणि थॅलेसिमिया म्हणजे याचा आहे डायबिटीज. नेक्स्ट ड्राइंग, साल्टिंग, सोकिंग विथ शुगर आणि कुकिंग. DDT, मेलामिलिन, क्लोथोपेरस आणि ह्युमस. तर याचा आन्सर आहे ह्युमस. नंतर ग्रीन रिव्हॉल्युशन, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. हे आपल्याला तिन्ही माहिती आहे. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन अजून त्याच्यात नाही आहे. सोडियम, ॲल्युमिनियम, फॉस्फरस, पोटॅशियम. तर याचा आन्सर आहे फॉस्फरस. चीज, कर्ड, आईस्क्रीम, बटरमिल्क, आईस्क्रीम. बरोबर आहे. विटरी, स्वीटेड, राईस. तर याचा आन्सर आहे राईस. ट्रान्सपोर्ट, प्रॅक्टिस, सोशल सेक्युरिटी, काउन्सिलिंग अँड टॉयलेट. हे काउन्सिलिंग. पुढे टोबॅको, लाफ्टर क्लब, अल्कोहोल कन्झम्पशन अँड ड्रग्स. तर इथं आहे लाफ्टर क्लब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण लगेच बघूया या ठिकाणी. ओके. यामध्ये काही क्वेश्चन इन्क्लूड झालेले नाही आहे. ओके. इन्क्लूड न झालेले क्वेश्चन जे आहे ते आपण लगेच इथं बघूया. यामध्ये जे क्वेश्चन आहे
ते इथे लगेच सांगतो मी कुठले कुठले क्वेश्चन आले नाही आहेत ते. यामधले लगेच क्वेश्चन घेऊया. तर बघा बाळांनो, हे क्वेश्चन आपले प्रिंट आउट झाले नव्हते, तर बघा एकदा सांगून टाकतो लगेच. 33 हे बघा इथे 39 डायरेक्ट 4 आला होता आपल्या प्रिंटिंगला. ते 39 नंतर जो 4च्या अगोदर हे 4 क्वेश्चन आपले राहिले होते ते इथे लगेच घेऊन टाकूया. तर बघा हे काय सांगितलेलं आहे त्यांनी याच्यात. तर नेम ऑफ द फॉलोइंग विचारलं तर त्याचं पहिल्यांदा सांगितलं कनेक्ट लिंक विच आय एम, तर त्यांनी सांगितलं मी कोण आहे. ठीक आहे, कनेक्ट लिंक मधला हा क्वेश्चन होता. तर बघा, तर याचा पहिल्याचा आन्सर आहे डक बिल्ड फॅप्टस. बरोबर आहे, डक बिल्ड प्लॅटिपस. ठीक आहे. नेक्स्ट विज आय एम द मॉडर्न जेनेटिक, याचा आन्सर आहे जी जे मेंडेल. ठीक आहे. हु विच प्रोसेस इज शोन इन डायग्राम, तर ही डायग्राम आहे ज्याची ट्रान्सक्रिप्शनची. ठीक आहे, हे 3 क्वेश्चन यामध्ये मोडले नव्हते. बाकीचं आपण आपल्या कंटिन्यू मध्ये जाऊया. ठीक आहे, पुढे जाऊया. चल ओके, तर बघा चौथा क्वेश्चन काय म्हणते ते. which book Darwin had published in Theory of Natural Selection, तर त्या बुकचं नाव आहे ऑन ऑरिजिन ऑफ द स्पेसिस. ठीक आहे, ऑरिजिन ऑफ द स्पेसिस. ही डायग्राम कशाची सांगितली आहे तर म्युटेशनची डायग्राम आहे. ही डायग्राम विजडम ट्रीची डायग्राम आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. हार्मोस रिलेटेड टू मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कोण आहे, FSH आणि नंतर आहे LH अँड टेस्ट्रॉन. कोण आहे, टेस्ट्रॉन. ठीक आहे, पुढे जाऊया. मॉडर्न टेक्नॉलॉजीज इन रिप्रोडक्शन मध्ये कोण कोण आहे, इनव्हॉल्व्ड फर्टिलायझेशन आहे, सरोगन्सी आणि स्पर्म बँक. हे तिन्ही अवेलेबल यामध्ये असतात. हार्मोन्स सिक्रेटेड बाय द ओव्हरी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कोण आहे, एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. बरोबर आहे, एस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. द इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन कुठे कुठे आहे तर बघा, विद्या नगर, मुंद्रा, तमनार, चंद्रपूर. ओके, नेक्स्ट न्यूक्लियर पॉवर प्लांट इन इंडिया कुठे आहे, कुदनकुलम, तारापूर, रावतभागा आणि डाईगाव. त्यानंतर मेजर हायड्रोलिक इलेक्ट्रिक स्टेशन कुठे आहेत, पॉवर प्लांट इंडियामध्ये तिहेरी, कोयना, श्रीशैलम आणि नाथा झकरी. बरोबर आहे. फॉर्म ऑफ द एनर्जी साऊंड, केमिकल, रेडिएशन, इलेक्ट्रिक, ॲटॉमिक अँड मेकॅनिकल. ठीक आहे, तर
मेकॅनिक्स ऑफन रिक्वायर्ड टू रोटेट द जनरेटर, द टर्बाईन असतं मेन सेक्शन टर्बाईनचं असतं. टू टाईप ऑफ द नॅचरल गॅस कोण आहे, मिथेन आणि इथेन, बरोबर आहे. चला नेक्स्ट, थर्मल पॉवर प्लांट. चंद्रपूरमध्ये कोण आहे तर थर्मल पॉवर प्लांट अवेलेबल आहे. टू एन्झाईम ऑप्टेन फ्रॉम द फंगी टू प्रोड्यूस द वेजिटेबल्स ऑर्गन्समध्ये कोण आहे, रोटेज. बायोडिग्रेडेबल प्लास्टिक मध्ये बाय युझिंग स्टोरिंग द गार्बेज मध्ये पॉली लॅक्टिक ॲसिड. क्लीन स्मोकिंग फ्यूल कोणता आहे तर अल्कोहोल. फोर टाईप ऑफ मीन्स म्हणजे ॲसिटिक ॲसिड आहे. मायक्रोब्स यूज अलॉंग विथ द आर्टिफिशियल नायट्रोजन्स इन ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये कोण ॲझोटोबॅक्टर आहे. स्टडी ऑफ द स्ट्रक्चर टाईप ऑफ द, ज्याला आपण सेल बायोलॉजी म्हणतो किंवा सायटोलॉजी म्हणतो. डोनेशन ऑफ द ऑर्गन्स सच ॲज आईज, हार्ट आफ्टर डेथ, तर ते आहे पोस्टॅबनस डोनेशन. कोण आहे लक्षात ठेवा. यूज ऑफ द नॉन जेनेटिक बायोलॉजिकल टेक्निक्स म्हणजे कोण, टिश्यू कल्चर, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड सीड. पुढे मॉडिफाईड क्रॉप कोणत्या जनरली येतात, ब्युटी कॉटन, ब्युटी ब्रिंजल आणि गोल्डन राईस. नेक्स्ट बघूया, बॅक्टेरिया दॅट कॅन बी यूज इन नेचरमध्ये कोण आहे, राझोबियम, ॲझिटोबॅक्टर, नॉक्टस आणि अनावी. नेक्स्ट, द नंबर ऑफ डिफरंट टाईप ऑफ द सेल इन ह्युमन बॉडी that are formed from embryonic cell, किती आहेत तर 2 to 6. Next type, organs that can be used for organs transplantation, heart, liver, kidney, skin and lungs. Cell that can present in the initial development stages of zygote in the form by union of male and female gamete, तर त्याला आपण म्हणतो स्टेम सेल. नेक्स्ट आहे मेडिकल प्लांट यूज फॉर मेकिंग द मेडिसिन ऑन द कफ, बरोबर, तुलसी, जिंजर, अश्वगंधा अँड अडुल्सा. डिसीज दिले सोशल हेल्थनुसार ते आहे एड्स, टीबी आणि लेप्रोसी. त्यानंतर फॅक्टर डिस्ट्रीब्युटिंग अफेक्टिंगमध्ये कोण कोण आहे सोशल हेल्थमध्ये, एज्युकेशन, फायनान्शियल स्टेटस, सोशल सेफ्टी अँड वाटर. नेम ऑफ द काय सांगितलं इथं आता, नेम ऑफ द डिझास्टर दिले आहे, कोणकोणते डिझास्टर होत असतात सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर बघा कुठलं डिझास्टर या ठिकाणी पहिला जर सुनामी वगैरे दाखवली हे तुमचं जिओलॉजिकल आहे. ठीक आहे, नंतर सेकंड सांगितलं स्नो वाला ड्रॉप, फ्लडवाला तो ॲटमॉस्फेअर. तिसरं सांगितलं फॉरेस्ट फायर, वीड, भोंगलवाला तो आहे प्लांट. त्याच्यानंतर विचारलं गेलं आहे कम्युनिकेबल व्हायरस, बॅक्टेरिया, बाईटवाला तो आहे ॲनिमल. त्यानंतर बघा दुसरं विचारलेलं आहे ते म्हणजे अननोनवाला. ठीक आहे, सेकंड बघूया आता मग त्याच्या रिलेटेडली अनालॉगी सारखे क्वेश्चन. ठीक आहे, अपेंडिक्स हे वेस्टिकल ऑर्गन्स आहे तर पेरिपेटस कोण आहे तर हा कनेक्टिंग लिंक आहे. काय आहे कनेक्टिंग लिंक. ठीक आहे, थिअरी ऑफ द इव्हॉल्युशन सांगितलेलं आहे डार्विननं, तर थिअरी ऑफ इनरन्स ऑफ वायकर कोण सांगितलेलं आहे ते लॅकमानं सांगितलं होतं. ते या ठिकाणी उलट विचारलं थोडंसं. चेंज इन न्यूक्लियोटाइड्स ऑफ द जीन ही म्युटेशन आहे. चेंज इन प्लेस ऑफ द रायबोझोम्सचं आहे ट्रान्सलोकेशन. कोण आहे ट्रान्सलोकेशन. नंतर अमिबा, फिजन, हायड्रा, बडिंग. ठीक आहे, नंतर सायलेक्स एपल आणि कोलोरा पेटल्स. बायसेक्शुअल हेबिस्कस आहे, युनिसेक्शुअल पपया आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी फॉलिकल्स हार्मोन्समध्ये डेव्हलपमेंट ऑफ द ऑप्टीज आहे आणि त्याच्यामध्ये आहे ओव्हलेशन. ठीक आहे, नेक्स्ट मध्ये सांगितलं ॲक्सेसरी होल्स, फ्लॅक्स अँड फ्लोरा या ठिकाणी आहे अँड्रोसियम्स अँड गायनोसियम्स. अर्थक्विकमध्ये नॅचरल फॅक्टर आहे, डिस्टलायझेशन हे मॅन मेड फॅक्टर आहे. ठीक आहे, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन हे वॉटर स्टोरिंग डॅममध्ये असतं. ॲटॉमिक पॉवर स्टेशन हे युरेनियम आणि प्लुटोनियममध्ये असतं. ठीक आहे, स्टोर थर्मल एनर्जी आहे आणि सेव्हिंग मशीन ही मेकॅनिकल एनर्जी, बरोबर आहे. नेक्स्ट, पॉवर प्लांट अवेलेबल फ्रॉम सोलार सेल ऑफ DC, तर दुसरं कोण असायला पाहिजे AC. थर्मल पॉवर जनरेशनमध्ये एअर पोल्युशन आहे. ॲटॉमिक पॉवर जनरेशनमध्ये काय आहे रेडिएशन पोल्युशन, रेडिएशन पोल्युशन आहे त्यामध्ये. ठीक आहे, टेपॉममध्ये फायलम सांगितलेलं प्लॅटिव्हिस, दुसरा आहे फायलम. नेक्स्ट बघा मॅमल्समध्ये काय सांगितलेलं आहे ब्रीथिंग थ्रू लंग्स, हे काय सांगितलं दुसरं याचं ब्रीथिंग थ्रू द गिल्स. ठीक आहे, फ्लॅट फॉर्ममध्ये बायसेक्शुअल आहे, राऊंड फॉर्ममध्ये युनिसेक्शुअल आहे. ठीक आहे, नेक्स्ट कोरिफेरामध्ये असिमेट्रिकल आणि निडारियामध्ये रॅडियल सिमेट्री.
अर्थकोडामध्ये लार्जर फायलम, मोलस्कामध्ये सेकंड लार्जर फायलम. लॅक्टोबेसिलमध्ये योगर्ट, बेगरिस्टमध्ये ब्रेड. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे सॅक्रमन्समध्ये इथेनॉल, तर हे सोया सॉस बरोबर आहे. नेक्स्ट लॅक्टिक ॲसिडमध्ये सांगितले टू इम्पार्ट ॲसिडिटी, इकडे सांगितलेलं आहे ॲडिएबल कलर. इकडं गॅसियस फ्यूलमध्ये कोल गॅस आहे, इकडं कोलमध्ये सॉलिड फ्यूल आहे. ओके. नेक्स्ट व्हाईट व्हॅल्युशनमध्ये काय सांगितलं मिल्क प्रोडक्शन आणि ब्लू व्हॅल्युशनमध्ये इन्क्रीज द ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. ॲक्वॅटिक म्हणजे काय पाण्यामध्ये असणारे घटकाला वाढवणे. व्हाईट व्हॅल्युशनमध्ये मिल्क प्रोडक्शन सांगितलेलं आहे, ब्ल्यूमध्ये ॲक्वॅटिक ऑर्गन्स. वर्षासारखा डबल आलाय. ॲपिकल्चरमध्ये हनी बीज असतं आणि कल्चर ऑफ द मेडिकल प्लांटमध्ये कोण आहे आयुर्वेदा. सबस्टेशन ऑफ लिडिंग ऑफ ॲडिक्शनमध्ये ड्रग्स येतं आणि सबस्टन्सेस लिडिंग टू कॅन्सरमध्ये टोबॅको. ठीक आहे. नेक्स्ट कंट्रोल ऑन द टोबॅको कन्झम्पशनमध्ये टाटा ट्रस्ट येते आणि इम्प्रूव्हिंग चिल्ड्रन स्लम एरियामध्ये आपला सलाम मुंबई फाउंडेशन. नेक्स्ट बघूया लगेच. राईट द फंक्शन ऑफ दिस म्हणलं फंक्शन विचारले आपल्याला. जनरेटरचं फंक्शन काय आहे, जनरेटर कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जीला काय असेल ते कन्वर्ट करत असते कशामध्ये इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये. ठीक आहे. दुसरं बघा टर्बाईनचं काम. टर्बाईन इज यूज टू रोटेट द मॅग्नेट्स इन जनरेटर. ठीक आहे. आणि नंतर तिसरं सांगला कंडेन्सर कन्वर्ट स्टीम बॅक टू वॉटर बाय टेकिंग आउट ऑफ हीट फ्रॉम इट. ठीक आहे. हा तिसरा जो लाईन आहे तो कशाचा आहे, हे आपल्या कंडेन्सरचा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1B चा चौथा पार्ट होता, हा पाचवा बघूया. The declining process of the C14 occurs continuously in dead organs only, he falls. ठीक आहे. नेक्स्ट त्या ठिकाणी प्रोकॅरियोटिक सेल डिवाइडेड थ्रू इन or meiosis, false. पोलन 2 reaches the embryo sac wise type, एकदम ट्रू आहे. Sometimes twins are genetically different, true. Pollen grain from anther are transferred in the stigma, right. Environment is a broad concept, true आहे. The power produced for solar cell in DC, true. Electric energy is generated, true. While producing hydroelectric energy in a collision, true आहे. त्यानंतर in windmill the rotation blade drive the turbine and turbine in turn drive the generator generating electricity, right. In nuclear power plant the chain reaction cannot be controlled, false आहे. इथे कंट्रोल होत असते ते disposal of the nuclear waste safety in a bag changing before scientist, true आहे. नेक्स्ट 13 नंबरचं सांगितलेलं आहे नॅचरल गॅस इज हायर दॅन द, हा पण ट्रू आहे. 14 number in hydroelectric power plant the potential energy in water stored in dam converted into the kinetic energy, right. Next in nuclear power plant turbine working on solar panel are used, काय आहे हा false आहे. ठीक आहे. The potential differential available from a solar cell depend on its area, false. Tentacles are used for capacity of prey, true. Petromyzon is an aeroparasite, true. Locomotion is a starfish take place through the pseudopodia, right. False आहे हा. Classification of the animal make a very easy study of the animal, बरोबर आहे. The shelf life of yogurt can be increased by the pasteurization, true आहे. Vinegar is used to bring sweetness in food production, false. Methane gas is produced by the microbial oxidation of industrial waste, false. Sponge is a biosource biopesticide, एकदम ट्रू आहे. Sulfuric acid is a source of energy for some species of the bacteria like Adicolums, हा तुमचा ट्रू आहे. Microbes have the nature ability to decomposing the man-made chemical, ट्रू. त्यानंतर 27 नंबरचं काय म्हणते बघूया. अँटीबायोटिक
cannot be obtained from the variety of the bacteria as a fungi. True. Non-genetic non-genetic technology involving mutations in all cells on gene. False. Earlier, insulin was being collected from the pancreas of the horses, right? अगोदर हॉर्स मधून घ्यायचे आपण. Various essential elements like N, P, or K are made available by the crop of earthworm or fungi is true. We don't have any tradition of curing diseases with the help of natural resources are false. Malaria is a case due to the genetic disorder taking a liver false आहे हा. Pseudomonas bacteria can be separate the hydrocarbon of the oil pollution from the soil and water. True. A gene isolated from the bacterium bacteriaceous बरोबर आहे हा क्वेश्चन तुमचा ट्रू आहे. High class of various of crop have been developed through the technique of the organs translation of false आहे. Genetically modified crop have low resistance of the disease एकदम false आहे. Vaccine produced with the help of the biotechnology do not remain active for the longer duration false आहे. Children who watch cartoon film may imitate the characteristic of this film एकदम true आहे. Tobacco chewing does not possess of organoids affected of the mouth of the lungs false आहे. And stress increases due to the more laughing तर हा आहे false. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. मॅच द पेअर इथे मी डायरेक्ट पेअर केलेले आहेत. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस आहे. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेसचा आन्सर या ठिकाणी आपण बघत आहोत. लिफ्ट इथे या ठिकाणी लिहिलेलं आहे लिफ्टमेंटेशन आणि दुसरं आहे फॉशन्स. काय आहे दुसरं फॉशन्स. ठीक आहे. नंतर पुढे जाऊया. या ठिकाणी पोलिटिंग एनर्जीमध्ये थर्मल एनर्जी मोडत असते आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली एनर्जीमध्ये वाइंड एनर्जी मिळत असते. ठीक आहे. नेक्स्ट सनलाईटमधून आपल्याला काय मिळत असते एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी आणि नॅचरल गॅसचा आहे स्पेशल फ्यूल. ओके. नेक्स्ट फर्मेंटेशनचा आहे अरेबिक रिस्पिरेशन. त्याच्यानंतर दुसरं फर्मेंटेशनचा त्यानंतर ॲस्पिरेटनचं तुम्हाला दिलं आहे स्वीटनर. त्यानंतर तुम्हाला सांगितलं नेसेन्सचं तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर आणि डिसन्सेन्समध्ये व्हॅनिलिन. कोण आहे व्हॅनिलिन. ठीक आहे. या ठिकाणी मॅच द पेअर एकदम करेक्ट केलेलं आहे तुम्ही बघून घ्या. त्यानंतर बघा ईस्ट दिलेलं आहे या ठिकाणी वेगवेगळे प्रोबायोटिकला कोण आहे ब्रेडला कोण आहे अँटीबायोटिकला कोण आहे आणि मायक्रोबिलला कोण आहे. ठीक आहे. हे बघून घ्या फास्ट. 6 मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवलेलं आहे. 7 नंबरमध्ये बघा इंडियन मस्टर्डमध्ये सांगितलेलं आहे आणि ड्युरेशन दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे. चला नेक्स्ट आता हे क्वेश्चन डेफिनेशन बघून घ्या पटपट. या ठिकाणी डेफिनेशन दिलेलं आहे ट्रान्सलेशन. बरोबर आहे. सगळ्याचे डेफिनेशन या ठिकाणी राईट केलेले आहेत. मी तुम्हाला डायरेक्ट सांगून टाकेल कुठे कुठे काय आहे ते. ट्रान्सलेशनची डेफिनेशन ट्रान्सलोकेशनची डेफिनेशन म्युटेशनची डेफिनेशन व्यवस्थित या ठिकाणी आपण सगळं मांडलेलं आहे. फक्त एकदा इथं हायलाईट करून देतो कोणता सेशन कुठे यायला ते. ठीक आहे. इथं हे जे नंबरिंग दाखवलं हे तुमचे पूर्ण डेफिनेशन आहे. ठीक आहे. वेस्टिगल. नेक्स्ट बघा फर्मेंटेशन रिजनरेशन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन न्यूक्लियर फ्युजन वॅक्सिन बायोटेक्नॉलॉजी स्टेम सेल या ठिकाणी क्लोनिंग. ओके. पुढे जाऊया फास्ट. बघा इथं DNA फिंगरप्रिंट विचारलेला आहे. जेनेटिक ट्रीटमेंट विचारलं आहे. डायव्हर्सिटी विचारलेला आहे. सोशल हेल्थ विचारलेलं आहे. फर्स्ट एड विचारलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. आता या ठिकाणी आन्सर विचारलेलं आहे आपल्याला आन्सर इन 1 सेंटेन्स. बरोबर आहे. व्हॉट इज द गॅमेट फॉर्मेंटेशन. बरोबर आहे. या ठिकाणी काय सांगेल फॉर्मेशन ऑफ स्पर्म अँड ओव्हम्स in meiosis is called the gamete fermentation. ठीक आहे. या ठिकाणी राईट द 2 टाइप्स किंवा कुठले बिटवीन्स काय असते तुम्हाला विचारलेलं आहे. ज्यामध्ये मोनोझायगोटिक डाय आणि सेमेन्सिस ट्विन्स हे तुम्हाला त्यांनी या ठिकाणी आन्सर लिहायचे. एक इथं मी तुम्हाला
हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. ठीक आहे. तर या ठिकाणी काय होतं, स्पर्म अँड वन बाय मेयोसिस हा इथून वन टाइप ऑफ आन्सर, म्हणजे एका वाक्यात उत्तर द्या तसं. राईट टू सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज कोणकोणते आहेत विचारलं, तुम्ही या ठिकाणी एड्स लिहू शकता आणि सिम्पल्स हे दोन्ही पण 1 2. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डिटरमाइन वेदर टू ऑर्गॅनिझम्स टू स्पेशली विल बी एक्झॅक्टली सिमिलर ऑर नॉट. बरोबर आहे. तुम्ही काय सांगितलं, तर मेथड ऑफ रिप्रोडक्शन विल बी डिटरमाइन द वेदर of two organisms spatially will be exactly similar or not. On reproduction, how are the sperm formed. बघा काय सांगितलं, तर हाऊ कशा प्रकारे स्पर्म आर प्रोड्यूस इन टेस्टिस, कुठं तयार होते, ऑफ मेन बरोबर आहे, बाय प्रोसेस बाय द मियोसिस फ्रॉम बिगिनिंग ऑफ म्युटेशन इन टिल डेथ, विच डेथ, टिल डेथ. ठीक आहे. पुढे लगेच जाऊया, काय सांगितलं ते, हाऊ इज द सेमेन produced. Semen produced कशा प्रकारे होते, semen is a form of sperm and secretion of seminal vesicles, prostate gland and Cooper's gland. ठीक आहे. हा जो सेक्शन आहे बघून घ्या इथे, मी तर अंडरलाईन करून ठेवतो. ठीक आहे. नेक्स्ट, विच इज द कॉम्पोनंट्स ऑफ द पोलिटेशन दिलेलं आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी फटफट बघून घ्या. 7 नंबरचा क्वेश्चन इथे दिलेला आहे. त्यानंतर 8 नंबर काय सांगितलं, विच अ पार्ट कन्वर्ट टू द सीड इन फ्रूट रिस्पेक्टिव्हली आफ्टर फर्मेंटेशन. ओके. नेक्स्ट, व्हॉट इज द जर्मिनेशन ऑफ मीन. राईट द नेम ऑफ द टाइप रिप्रोडक्शन ऑफ द फॉलोइंग फिगर. कुठली फिगर आहे ही, हायड्राची आहे. रिप्रोडक्शन होत असतं, असेक्शुअल टाइप ऑफ आहे. हाऊ कॅन प्लांट अँड एनिमल सेव्ह देमसेल्फ फ्रॉम द एक्सिस्टन्स. बरोबर आहे. काय सांगितलं, फ्रॉम द रिप्रोडक्शन, नेम ऑफ द 3 टाइप्स ऑफ असेक्शुअल कोणकोणते आहेत, बायनरी, मल्टिपल, बडिंग, या सगळ्या गोष्टी. राईट द फंक्शन, ओव्हरीचं फंक्शन काय आहे, स्पेडलचं काय आहे, पेनिसचं काय आणि सेमिनल वेस्टचं काय, हे विचारलं जातं परीक्षेला, महत्वाचं आहे. व्हॉट डज इकोसिस्टम मीन. ओके. नेक्स्ट, हा सिम्बॉल काय सांगितलं. ठीक आहे. नेक्स्ट, राईट टू मॅन मेड फॅक्टर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट, डिफॉरेस्टेशन अँड फिशिंग. ठीक आहे. हे कशाची डायग्राम आहे सांगितलं, लॉयन टेल्ड मंकीची डायग्राम आहे. ॲडव्हान्टेज लिहायचे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टचे, त्या ठिकाणी कसल्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात. मेरिट लिहायचे आहे तुम्हाला ॲटॉमिक एनर्जीचे. राईट द डिटर्मिनेशन, बघा या ठिकाणी काय लिहिलं, डिमेरिट सुद्धा लिहायचे तुम्हाला ॲटॉमिक एनर्जी प्लांटचे. हा तुम्हाला चार्ट दिलेला आहे, हा फ्लो चार्ट आहे. ठीक आहे. चला ड्रॉ करायचे फ्लो चार्ट तुम्हाला मागे पुढे दिले जाते कधी कधी. ठीक आहे. विच इज अ सबस्टन्स, युरानियम, आणि हे पण आपण फिल द ब्लँक मध्ये बघितलं आताच. एनर्जी फ्रॉम द फोशियल न्यूक्लिअर. ठीक आहे. नेक्स्ट, इन फ्यूल अँड नॅचरल गॅस विच वन बिकॉज फ्रेंडली आणि वाय. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हर्टर्स. बघा पुढे, वाय आर कंट्रोल डॉट न्यूक्लिअर रिॲक्टर्स. ठीक आहे. एकूण आपल्याला सगळे क्वेश्चन इथं लर्न करून द्यायचे. बघा, विच अॅनिमल हॅज 3 पेअर्स ऑफ लेग. कॉक्रोच आहे म्हणा. ठीक आहे. राईट द एनी कोल्ड ब्लडेड, कोण आहे, स्नेक आहे. बघा या ठिकाणी सगळ्या प्रकारचे क्वेश्चन इथं आपल्याला 1 मार्कामध्ये इन्क्लूड केले. राईट द नेम ऑफ द ॲनिमल हॅव्हिंग द, कोणते ॲनिमल आहेत जे रिप्रोडक्शन करत असतात. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल हॅव नेम. फ्रॉग आपला महत्वाचा माणूस आहे. बघा इथं काय सांगितलं, हुकवॉर्ममध्ये किती असतात, तर लेंथ किती असते त्याची, तर 8 ते 13 मिलीमीटर. डायग्राम विचारलेला आहे तुम्हाला, हे डायग्राम कशाची आहे. ठीक आहे. हे स्टारफिशची डायग्राम आहे, तर कशी, व्हॉट आर द लोकोमोटरी ऑर्गन स्टारफिश अँड 2 फीट. ओके. बघा झॅन्डम गम कुठे आहे, जो फॅक्टर. राईट द नेम ऑफ द 2 डिसीजेस, एड्स अँड टीबी. मोस्ट. नेक्स्ट, हे आहे
कम्प्लीट द फॉलोविंग टेबल, या ठिकाणी आपल्याला जे रेट आहे रेटमध्ये इंडिकेट केले आहे ते तुम्हाला फिल इन द ब्लँकमध्ये भरायचं होतं. ठीक आहे. इन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणतं आहे आणि मेडिकल. ठीक आहे. हा एक फिल इन द ब्लँक आहे आपली, आणि इथून हा पूर्ण फिल इन द ब्लँक आहे. ठीक आहे. हे पूर्ण तुम्हाला फिल करायचं. ठीक आहे. नेक्स्ट जेव्हा या ठिकाणी आपल्याला फक्त सोशल नावाचं आपल्याला इथे फिट करायचं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे इथं पहिला चॅप्टर आपला संपलेला आहे. बाकीचा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट